ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमो नमः। हरे कृष्ण। तर तुम्ही सर्व वयाने मोठे मुलं आहात आणि शाळेत तुम्ही गणित विज्ञान स्पेशली विज्ञानासारखा विषय शिकत आहात। म्हणून जेव्हा आपण आध्यात्मिक गोष्टीबद्दल चर्चा करतो तेव्हा तुम्हाला वैज्ञानिक कारणासहित प्रत्येक गोष्ट माहिती असली पाहिजे। नुसतं भावनिकदृष्ट्या भक्ती ही आता ते आपण ते चर्चा करणार आहे। एक असते भावनिकता आणि एक असते ज्ञान। नुसतं ज्ञानी बनूनही फायदा नाही, नुसतं भावनिक बनूनही फायदा नाही, दोघांचं मिक्सचर असलं पाहिजे। म्हणजे भगवंताची जेव्हा आपण भक्ती करतो तर आपण जेव्हा आता भगवंताला फूल वाळतो तर त्याच्यामागे आपल्या मनामध्ये प्रेमाची भावना असली पाहिजे, पण सोबत त्याच्या मागचा अर्थही माहिती असला पाहिजे की आपण फुलच का वाळतो। म्हणजे भावना आणि ज्ञान या दोघांचं जेव्हा मिक्सचर होते तेव्हा आपली भक्ती जी आहे ती दृढ होते। नाही तर नुसतं तुम्ही बघता लोक दुकानं उघडतात सकाळी सकाळी आणि ते माचीस पेटवली अगरबत्ती वाळतात आणि लावून देतात, दिवसभर त्या देवाकडे बघत पण नाहीत। बस सकाळी सकाळी अगरबत्ती वाळली की झालं। त्याला म्हणतात
फक्त भावना, पण त्याच्या मागचं ज्ञान त्यांना नसते. तर प्रत्येक भावनेमागे त्याच्या मागचं ज्ञान आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे, हे अतिशय महत्त्वाचे 2 वाक्य आपण या पूर्ण अर्ध्या तासात शिकत आहे. बस हे 2 वाक्य तुम्ही लिहा आणि याचा अर्थ समजून घ्या. पहिलं वाक्य लिहून घ्या. सगळ्यांकडे वही पेन आहे? ज्यांना इंग्लिशमध्ये लिहून घ्यायचं असेल त्यांनी इंग्लिशमध्ये आधी लिहून घ्या. रिलीजन विदाउट फिलॉसॉफी, religion without philosophy is sentimentalism. Religion without philosophy is sentimentalism. इंग्लिशमध्ये. मराठीत लिहून घ्या. तत्वज्ञानाशिवाय धर्म म्हणजे केवळ भावुकता. तत्वज्ञानाशिवाय धर्म म्हणजे केवळ भावुकता. रिलीजन विदाउट फिलॉसॉफी इज सेंटिमेंटलिझम. तत्वज्ञानाशिवाय धर्म हा केवळ भावुकता असतो. तत्वज्ञानाशिवाय धर्म म्हणजे केवळ भावुकता. वजनाचा व, त्याला पहिली उकार भावुकता. आणि दुसरं वाक्य इंग्लिशवाल्यांनी लिहून घ्या. फिलॉसॉफी विदाउट रिलीजन इज मेंटल स्पेक्युलेशन. फिलॉसॉफी विदाउट रिलीजन इज मेंटल स्पेक्युलेशन. मेंटल स्पेक्युलेशन. मराठीमध्ये लिहून घ्या. ज्यांना मराठी कळते त्यांनी मराठीत लिहायचं, ज्यांना इंग्रजी समजते त्यांनी इंग्रजीत लिहायचं. धर्माविना दुसरं वाक्य 2 नंबर द्यायचा याला. बस आज अर्धा तासात या 2 वाक्यावरच चर्चा करणार आहे आपण. धर्माविना तत्वज्ञान म्हणजे केवळ मानसिक. मेंटल म्हणजे मानसिक. स्पेक्युलेशन म्हणजे तर्क वितर्क. धर्माविना तत्वज्ञान म्हणजे केवळ मानसिक तर्क वितर्क होय. धर्माविना तत्वज्ञान म्हणजे केवळ मानसिक तर्क वितर्क होय. केवळ मानसिक तर्क वितर्क होय. ठीक आहे. तर आता या दोन्ही वाक्याचा अर्थ समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. तर पहिलं वाक्य आपण सांगितलं, रिलीजन विदाउट फिलॉसॉफी इज सेंटिमेंटलिझम. धर्म हे तत्वज्ञानाशिवाय काय असते? भावुकता असते. बघा, भरपूर लोक वेगवेगळ्या मंदिरात जातात, वेगवेगळ्या देवी देवतांची पूजा करतात. ते फक्त पूजा करायची म्हणून करतात. आता एकदा एका लग्नामध्ये ते खाऱ्या पाण्याची घागर देतात. बघितली तुम्ही? तुम्हाला माहिती आहे का? लग्नामध्ये मुलीकडचे खाऱ्या पाण्याची घागर देतात आणि मुलाकडून खाऱ्या पाण्याची घागर येते आणि ते घागर एक्सचेंज करतात. लग्नामध्ये एकमेकांना ते एक्सचेंज केली जाते. तर मी लग्नात गेलो आणि मी त्यांना विचारलं, ही खाऱ्या पाण्याची घागर अशी एकमेकांना का देतात? ते म्हटले, आम्हाला माहित नाही, बस हे असं करतात. याला काय म्हणतात? तत्वज्ञानाशिवाय धर्म केवळ मानसिक तर्क वितर्क आणि धर्माविना भावुकता. ही फक्त भावुकता झाली, त्याच्या मागचं त्याला तत्वज्ञानच माहिती नाही की खाऱ्या पाण्याची घागर दिली. मग मी शास्त्रोक्त बघितलं की काय कुठं लिहिलेलं आहे.
तर पुराणामध्ये लिहिलेलं आहे की जे खाऱ्या पाण्यात जे मिठाचा तुकडा असतो ते लक्ष्मी स्वरूप असते आणि जे पाणी असते ते समृद्धीचं स्वरूप असते. लक्ष्मी देवी जवळ नेहमी समृद्धी राहते. आणि मग खाऱ्या पाण्याची घागर एक्सचेंज केल्यानंतर ती मुलगी जी आहे लग्न झाल्यानंतर जेव्हा सासरी जाते लग्न झाल्यावर ती खाऱ्या पाण्याची घागर सोबत घेऊन जाते. म्हणजे ती मुलगी लक्ष्मी स्वरूपा समृद्धी घेऊन आमच्या घरात येत आहे असा त्याचा अर्थ होतो. आता सांगा, अर्थ माहीत पडल्यावर किती चांगलं वाटते की नाही. नुसतं खाऱ्या पाण्याची घागर दिली, काऊन दिली बा, काही नाही, असेच टाइमपास ते असते काहीतरी. तर अशी भावुकता आपल्याला भक्तीतही करायची नाही. आज आता प्रभूजींनी आपल्यासमोर दिवा ओवाळला. का ओवाळला दिवा? ते ओवाळतात म्हणून ओवाळतात, आम्हाला काय माहिती. असं नाही झालं पाहिजे. आपल्याला अर्थ माहिती पाहिजे, त्याच्या मागचं विज्ञान माहिती, तत्वज्ञान माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. तत्वज्ञानाशिवाय धर्म हा भावुकता असतो. नुसती भावुकता म्हणून दिवा ओवाळायचा नसतो, त्याच्या मागचा अर्थ माहिती पाहिजे. तर आज आपण सकाळी जे काही गोष्टी केल्या, आता काही काही लोक काय करतात ना, असे खुर्चीवर बसतात आणि नुसते भाषण ठोकतात. हां, हे खाल्लं नाही पाहिजे, ते खाल्लं नाही पाहिजे, वांग्याची भाजी खाल्ली नाही पाहिजे. घरी गेल्यावर तोच माणूस वांग्याची भाजी खातो. तर याला काय म्हणतात? याला म्हणतात धर्माविना तत्वज्ञान केवळ मानसिक तर्क वितर्क, केवळ मेंटल स्पेक्युलेशन. तो काय करताय? फक्त मनानच झोळत आहे भाषण, पण मात्र स्वतः काही पालन करत नाही, आचरणात काहीच नाही. फक्त तो तत्वज्ञान सांगतो, लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडा पाषाण. हेही चुकीचं आहे. दोन्ही चुकीचे आहेत. एक तर त्याच्या तत्वज्ञानाशिवाय, अर्थ माहीत असल्याशिवाय करणे म्हणजे भावुकता. अर्थ माहीत नाही, दिवा ओवाळा, अगरबत्ती वाळून राहिले, त्याचा मागचा अर्थ माहीत पाहिजे. भावुकता पण नसली पाहिजे नुसती, आणि नुसतं मानसिक तर्क वितर्क पण नाही माहीत, म्हणजे नुसतं तत्वज्ञान सांगायचं स्वतः आचरण काहीच नाही करायचं, असं पण नसलं पाहिजे. आलं लक्षात? दोन्ही बाजू तुम्हाला. आपल्यामध्ये दोघांचं काय असलं पाहिजे? मिक्सचर. तेव्हा आपली भक्ती जी आहे ती दृढ होते. आणि आपल्याला प्रश्न विचारला जातो की आता तुम्ही हा धोती कुर्ता घालता, का घालता? हे जे तिलक लावता असंच का लावता? असे 2 लाईन, हे असं लंबकून नाकावर ओढता, ही कंठी माळ आहे, ही माळच का घालता तुळशीची? का बरं घालतो आपण? या सगळ्यांच्या मागचा आपल्याला अर्थ माहिती असला पाहिजे. नुसतं भावुकता सफिशियंट नाही. म्हणून या 2 गोष्टी लक्षात ठेवायचा. नुसतं भावुकता आणि नुसतं तत्वज्ञान दोन्ही कामाचे नाही, दोघांचं मिक्सचर असलं पाहिजे. मग आपण ती भक्ती जी आहे ती आयुष्यभर आपली टिकून राहते, अर्थ माहीत असला की. नाही तर मग काय करतात, तुम्हाला माहिती आहे ते रात्रीचा गोंधळ बरा होता, गाढवा पुढे वाचले गीता, रात्रीचा गोंधळ बरा होता, एक म्हण आहे मराठीत. 8 दिवस शिबिर होतं, 8 दिवस मस्त इथं मजा मारली, कीर्तनात नाचले, मजा आली तुम्हाला नाचून, मजा मारली. आणि मग वर्षभर त्याचं काहीच जीवनात पालन नाही केलं. मग हे काय झाले? भावुकता. याला म्हणतात भावुकता. भावुकताचा अर्थ काय सांगितला मी? तत्वज्ञानाशिवाय धर्माचं पालन. धर्माचं पालन करतात लोक, पण तत्वज्ञान माहीत नाही. आणि तत्वज्ञानाशिवाय धर्माचं पालन म्हणजे केवळ भावुकता, आणि धर्माविना तत्वज्ञान म्हणजे केवळ मानसिक तर्क वितर्क. तर आपल्याला दोन्ही नाही व्हायचं, आपल्या दोघांचं मिक्सचर करायचं आहे. धर्म आणि तत्वज्ञान या दोघांचं मिक्सचर असलं पाहिजे, अर्थ माहिती असलं पाहिजे. तर आज आपण एक एक अर्थ बघूया. तर आज सकाळी उठल्या उठल्या तुम्ही इथं पोहोचल्यानंतर, तुम्हाला इथं आल्यानंतर हे तिलक लावलं. हे जे तिलक लावलं, आपण असंच तिलक का लावतो? आणि हे जे तिलकची माती आहे, ही कुठली माती आहे माहिती आहे तुम्हाला? आता मी प्रत्येकाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तुम्ही समजून घ्या. आणि आणखी काही प्रश्न असले तर विचारा. तर आल्या आल्या तुम्हाला इथं तिलक लावलं गेलं. तर हे जे तिलकची माती आहे, ही माती असते वृंदावन धामातली माती आहे. वृंदावन धामातली माती पिवळ्या रंगाची असते. तिकडे उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे वृंदावन धाम. तर भगवंताच्या चरणाची जी धूळ आहे त्या धामामध्ये पडलेली आहे. भगवान कृष्णांनी या जगात 5,500 वर्षापूर्वी लीला केल्या.
ते इथे येतात, त्यांच्या लीलेचा ट्रेलर दाखवतात आणि निघून जातात. पिक्चर असतो तिकडे भगवत धामामध्ये चालू. मग त्याची आपण चर्चा करू. भगवत धाम नेमकं काय आहे, वैकुंठ काय आहे, असते का खरंच, त्याच्यावर विश्वास ठेवता येतो का, डोळ्यांनी का दिसत नाही वैकुंठ आता, किंवा देव डोळ्यांनी का दिसत नाही, याची चर्चा आपण करू. हळूहळू या सगळ्या गोष्टी एक 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 तुम्हाला सांगितल्या जाईल. काही प्रश्न जर मनात असतील तर लिहून ठेवा. हळूहळू या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला भेटत जातील पूर्ण शिबिरामध्ये. तर तिलकाची जी माती आहे ही भगवंताचे आणि भगवंताचे भक्त यांच्या चरण कमळाची धूळ असते. ती धूळ आपण आपल्या मस्तकावर लावतो. आणि हे जे दोन लाईन आहेत अशा उभ्या, याला ऊर्ध्व पुंड्र तिलक म्हणतात. काय म्हणतात? ऊर्ध्व पुंड्र तिलक. ऊर्ध्व पुंड्र म्हणजे हे दोन भगवंताचे, भगवान विठ्ठलाचे, भगवान श्री रामाचे, भगवान श्री कृष्णाचे, भगवान श्री विष्णूचे, जगन्नाथजीचे हे काय असतात? चरण असतात. दोन चरण कमल पावलं हे आपण डोक्यावर घेतो. का बरं डोक्यावर घेतो? तर शास्त्रात वर्णन आहे की भगवंताचे चरण कमल हे अभय प्रदान करतात. अभय म्हणजे काय? भयच्या विरुद्ध अभय, फिअरलेसनेस. तर भजहु रे मन, एक भजन आहे, भजहु रे मन श्री नंदनंदन अभय चरणार विंद रे. भगवान कृष्णाचे जे चरण कसे आहेत? अभय चरण. चरण अरविंद, अरविंद म्हणजे कमळ, कमळासारखे नाजूक असतात भगवंताचे चरण, आणि ते आपण आपल्या मस्तकावर धारण करतो. याचा अर्थ हा होता. म्हणजे याचा अर्थ हा आहे की मला कोणीतरी स्वामी आहेत, माझे स्वामी आहेत भगवान श्री कृष्ण, विठ्ठल, राम, विष्णू, अशा प्रकारे. आणि आपण दासत्व स्वीकार करतो तिलक लावून, आणि ते माझे स्वामी आहेत. आणि हे जे खाली नाकावर लावतो हे भगवंताच्या चरण कमळावर अर्पण केलेलं तुळशीचं पान आहे. तुळशीच्या पानाचा आकाराचं आपण हे काढतो. हा याच्या मागचा अर्थ आहे. समजला? लक्षात आला? नंतर इथं आल्यानंतर पुढचं नवीन काय होतं तुमच्यासाठी सांगू शकता? आल्या तुम्हाला काय नाही समजलं विचारा. आल्या आपण जप केला, जपाचं महत्व मी सांगितलं. नंतर आरती केली, आरती करताना सगळ्यात पहिले पुजाऱ्यानं काय वाजवला? शंख. शंख का वाजवतो? व्हेरी गुड, परफेक्ट. याच्यासाठी टाळ्या वाजवा. मागच्या वर्षी शिबिरात त्याने खूप ध्यानपूर्वक ऐकलेलं आहे. बघा, शंखातून काय निघतो? ध्वनी तरंग जे निघतात, हे ध्वनी, माझा आवाज तुम्हाला कशा माध्यमातून ऐकू येत आहे? तुम्ही फिजिक्स मध्ये शिकता आहे. हे जे साऊंड वेव्हज असतात हे माझ्या तोंडातून तुमच्या कानापर्यंत कशाद्वारे पोहोचत आहेत? आकाशाद्वारे. इथं मध्ये काहीच नाही म्हणजे काय असते? आकाश असते. देर इज इथर ऑर स्काय. हे स्काय आहे, आकाश आहे. आकाशाद्वारे ध्वनी लहरी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. तर हे जे आकाश तत्व आहे हे आपण भगवंताला अर्पण करतो ध्वनीच्या माध्यमातून. तर हे पंचतत्व आहेत, 5 तत्व, पंचमहाभूते यांना म्हणतात. तर भगवद्गीतेत श्लोक आहे, भूमीर आपो अनलो वायू खम मनो बुद्धी एवच. हे 8 सांगतात भगवान कृष्ण. त्यातले 5 पंचमहाभूत आहेत आणि 3 सूक्ष्म तत्व आहेत. तर हे 5 तत्व आपण आरती करताना भगवंताला अर्पण करतो. पहिलं आपण शंख वाजून काय अर्पण केलं? आकाश, हे 5वं तत्व. नंतर अगरबत्ती वाळून आपण भगवंताला काय अर्पण करतो? पृथ्वी, भूमी अर्पण करतो. दिवा वाळून आपण भगवंताला काय अर्पण करतो? अग्नी तत्व अर्पण करतो. काय झालं? आकाश झालं, भूमी झालं, अग्नी. नंतर पाण्याचा शंख घेतात, त्याद्वारे आपण काय अर्पण करतो? जल अर्पण करतो. आणि आता काय राहिलं? भूमी, पाणी, अग्नी, वायू भगवंताला हवा घालतो. ते चामर होतं ना, त्याने हवा घालत होते पुजारी, किंवा मोरपंख. आपण हे 5 तत्व भगवंताला अर्पण करू. हे 5 तत्व कुणी बनवलेत?
हे भगवंतांनीच बनवलेले आहेत आणि त्यांचेच त्यांना आपण अर्पण करतो. म्हणजे जेव्हा गंगामध्ये स्नान करतो ना, असं आपण गंगेचंच पाणी घेतो आणि गंगेतच टाकतो. तेरा तुझको अर्पण. त्या प्रकारे हे 5 तत्व आपल्याला कोणी दिलेले आहेत? भगवंतानीच दिलेले आहेत. आता आपण भगवंताला साक्षात बघू शकत नाही म्हणून भगवंत विग्रह रूपात आपल्या समोर प्रकट होतात. आतमध्ये राधा गोविंद आहेत, विठ्ठल रुक्मिणी आहेत आणि इथं जगन्नाथ बलदेव सुभद्रा आहेत. तर त्यांना आपण हे सर्व तत्व अर्पण करतो. ते अर्चविग्रह रूपात भगवंत प्रकट होत असतात या जगात. त्यांची प्राण प्रतिष्ठा केली जाते. आता हे जे मूर्ती आहे, बऱ्याचदा लोकांना काय वाटते मूर्ती म्हणजे काय, नुसता तो दगड आहे किंवा लाकूड आहे. तर ह्याच्या मागचं सायन्स माहिती पाहिजे. याला म्हणतात प्राण प्रतिष्ठा. जसं आज आपला जो नाश्ता आहे तो आहे भेळ आणि ज्यूस. तर समजा मी तुम्हाला म्हटलं तुमच्या वहीच्या पानावर भेळ घ्या, तुम्ही घ्याल ना? ठीक आहे, तुम्हाला पानं नाही, तुम्हाला ताटं दिले जाते, टेन्शन नका घेऊ. पण तेच मी तुम्हाला म्हटलं की एक 500चा नोट आहे आणि 500च्या नोटीवर भेळ खा, खाल का तुम्ही? नाही. का बरं? दोन्ही तर कागदच आहे. तो वहीचा कागद आहे, हा बी कागदच आहे. नोटीला मूल्य का आहे? 500 रुपयाच्या नोटीला जास्त महत्व का आहे? त्याच्यावर काय शिक्का असतो? सरकारचा शिक्का असतो, गव्हर्नरची सही असते. त्याच्यावर लिहिलं असते ना, मैं 10 रुपये अदा करता हूँ, 500 रुपये अदा करता हूँ, और गव्हर्नरची सही असते. म्हणजे त्याला म्हणतात सही शिक्का जर असेल तर त्याच कागदाला महत्व प्राप्त होते. आणि तेच जर साधा कागद असला तर त्याला काहीच महत्व नसते. आपण त्याच्यात भेळ खाऊन फेकून देतो कचरा म्हणून. तसंच जर रस्त्यावर कोणी दगडाची पूजा करत असेल तर त्याला काही महत्व नाही, तो कचरा आहे. पण तेच जर अर्चविग्रहांची प्राण प्रतिष्ठा केली, प्राण प्रतिष्ठाची एक प्रोसेस असते. त्याच्यासाठी प्राण प्रतिष्ठा म्हणजे काय? ते कुशाग्रास असते आणि कुशाग्रासद्वारे भगवंताचे आधी डोळे जे आहेत, डोळे उघडले जातात, मग हात पाय, ती एक प्रोसेस आहे प्राण प्रतिष्ठा. प्राण प्रतिष्ठा म्हणजे शिक्का. सरकारी शिक्केमुळे 500 रुपयाच्या नोटीला महत्व प्राप्त होते. तसंच प्राण प्रतिष्ठा केलेल्या विग्रहांना आपण भगवंत म्हणून पूजन करू शकतो. कारण मंत्राद्वारे, वैदिक मंत्राद्वारे त्यांची कुशाग्रासद्वारे प्राण प्रतिष्ठा, त्याच्यामध्ये प्राण आलेले असतात. म्हणून ते जे विग्रह आहेत मंदिरामध्ये स्थापन केलेले, हे साध्या मार्बल सारखे नाही. आता इथले विग्रह मार्बलचे बनलेले आहेत. आता इथं ज्याच्यावर फरशीवर बसलंय मार्बल, त्याच्यावर आपण पाय टाकतोय, पण तसे देवाच्या अंगावर पाय टाकणार का? नाही टाकत, कारण त्यांची प्राण प्रतिष्ठा झालेली असते. म्हणून ही माहिती पाहिजे विज्ञान, की प्राण प्रतिष्ठेचं जे शास्त्रात विज्ञान सांगितलेलं आहे, वेगवेगळ्या मंत्र उच्चाराद्वारे भगवंताला आमंत्रित केलं जाते आणि त्यांचे प्राण त्या अर्चविग्रहामध्ये स्थापित केले जातात. त्याला म्हणतात प्राण प्रतिष्ठा. जसं की तुम्हाला मी उदाहरण दिलं, 500 रुपयाच्या नोटीवर शिक्का मारला की ते त्याला महत्व प्राप्त होते. आलं लक्षात? म्हणून अर्चविग्रह हे भावुकता नाही, त्यांची प्राण प्रतिष्ठा केलेली असली पाहिजे. पण जर कोणी प्राण प्रतिष्ठा न करता रस्त्यावर दगड ठेवला आणि त्याला शेंदूर लावला पूजन करत असेल तर ते चुकीचं आहे, कारण त्याची प्राण प्रतिष्ठा झाली नाही. त्या दगडामध्ये प्राणच आलेच नाही भगवंताचे, म्हणून त्याची पूजा नाही करू शकत आपण. म्हणून भगवंताची आपण अर्चविग्रहांची पूजा करण्याच्या आधी त्यांची प्राण प्रतिष्ठा झालेली असते. अजून हे तत्व आपण ऑफर केले. या व्यतिरिक्त आपण कीर्तनात नाचलो, नाचताना दोन्ही हात वर केले. कोणी सांगू शकते दोन्ही हात वर का करतो आपण? मागच्या वर्षी सांगितलं होतं शिबिरात, नाचताना आपण दोन्ही हात वर करून नाचतो. अरे विसरून गेले. व्हेरी गुड, परफेक्ट आन्सर. हर्षल प्रभूंनी सांगितलं की आपण भगवंताला समर्पित करतो स्वतःला. तुम्हाला आठवते द्रौपदीची जेव्हा दुःशासन साडी ओढत होता, माहिती आहे ना महाभारतात, तेव्हा द्रौपदीनं काय केलं, एका हाताने साडी धरून ठेवली आणि एका हाताने कृष्णाला आवाज देऊ लागली, हे कृष्णा. बाकी कोणीच वाचवू शकलं नाही तिला, पांडव कौरव पैकी कोणीच वाचवलं नाही. मग तिने एका हाताने साडी धरून ठेवली,
दुःशासनाजवळ 1000 हत्तीचं बळ होतं. किती? 1000 हत्तीचं बळ असणारा दुःशासन तो साडी ओढून राहिला. द्रौपदी थांबू शकेल का एका हाताने त्याला? शक्यच नाही. तरी एका हाताने साडी धरत होती आणि कृष्णाला एका हाताने हाका मारत होती, हे कृष्ण, हे गोविंदा, मला वाचवा. कृष्ण आलेच नाही. कृष्ण आले नाही. का आले नाही? तिने पूर्ण शरणागती दाखवलीच नाही, फक्त एकच हात वर होता. शेवटी तिच्या लक्षात आलं, हा दुर्योधन इतका बलवान आहे, एका हातानं मी साडी थांबूच शकत नाही. शेवटी तिने दोन्ही हात वर केले आणि भगवंताला शरण गेले. हे कृष्ण, हे माधवा, हे गोविंदा, हे पद्मनाभा, मला वाचवा. जेव्हा तिने दोन्ही हात वर केले, ताबडतोब एका क्षणात भगवंत प्रकट झाले साडीच्या रूपात. आणि तिला पूर्ण साडी, असं वाटायचं की नारी की साडी है की साडी की नारी है, असं वाटायचं. तर भगवंतांनी साडीच्या रूपात स्वतःला विस्तारित केलं. तर आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे कसं शक्य आहे? कोणी साडीच्या रूपात स्वतःला कसं काय प्रकट करू शकतो? तर 3 शक्ती असतात, त्या फक्त भगवंताजवळ असतात, त्या साधा जीवाजवळ नसतात. त्या 3 विशेष शक्ती आहेत. त्या 3 विशेष शक्ती फक्त भगवंताजवळ असतात. त्या सर्वसाधारण जीव ह्या शक्ती कोणी दाखवू शकत नाही. तर पहिली शक्ती आहे ओमनीपोटेंट. इंग्लिशमध्ये ओमनीपोटेंट म्हणजे काय? सर्व शक्तिमान. सर्व शक्तिमान म्हणजे काय? वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शक्ती आहेत त्या भगवंत स्थापित करू शकतात. जसं की श्रीकृष्णाने लहान वयात 8 वर्षाचे असताना डाव्या हाताच्या करंगडी हे सगळ्यात नाजूक भाग असते आपल्या शरीराचा, त्या हातावर पूर्ण 25 किलोमीटर घेर असलेला गोवर्धन पर्वत उचलला. तर कोणी तुम्हाला जर आला नास्तिक व्यक्ती आणि त्यांनी म्हटलं की मीच भगवंत आहे, माझी पूजा करा, त्याला म्हणा तू तुझ्या डाव्या हाताच्या करंगडीवर फक्त हे आमची टाकीच उचलून दाखव पाण्याची, तुला आम्ही देव मानू. गोवर्धन नाही, फक्त टाकीच उचलून दाखव डाव्या हाताच्या करंगडीवर. उचलून दाखवू शकेल कोणी? पाण्याने भरली टाकी उचलून दाखवू शकेल? बिलकुल नाही, शक्यच नाही. कारण की भगवंत हे सर्वशक्तिमान आहे. ही पहिली ओमनीपोटेंट, सर्वशक्तिमान असतात भगवंत. दुसरी शक्ती भगवंतामध्ये आहे जी सर्वसाधारण जीवामध्ये नसते, ती असते ओमनिशियंट. ओमनिशियंट म्हणजे काय? ते स्वतःला कुठंही प्रकट करू शकतात. सियंट म्हणजे काय? वी कॅन सी हिम एनिवेअर. जसं की नरसिंहदेवानी स्वतःला प्रकट केलं. कुठून प्रकट केलं? स्तंभातून, खंब्यातून प्रकट झाले. तर आपण याची चर्चा करणार आहे की भगवंताचं शरीर हे साधन असते. भगवंताचं शरीर हे सच्चिद आनंदाचं बनलेलं असते. आपलं शरीर हे पंचमहाभूतांचं बनलेलं असते. भगवंताचं शरीर हे सच्चिदानंद असते. तर हा दुसरा ओमनीपोटेंट, ओमनिशियंट आणि ओमनीप्रेझेंट. ओमनिशियंट म्हणजे त्यांची दृष्टी सगळीकडे असते. ओमनिशियंट म्हणजे दृष्टी सर्वत्र, आणि ओमनीप्रेझेंट म्हणजे ते सर्वत्र उपस्थित असतात. माझं चुकलं अर्थ सांगताना. पहिलं पोटेंट म्हणजे काय? सर्वशक्तिमान. ओमनिसियंट इंग्लिशमध्ये म्हणजे सर्वीकडे दृष्टी असते त्यांची. आणि तिसरं ओमनीप्रेझेंट म्हणजे ते स्वतःला कुठेही प्रकट करू शकतात, उपस्थित करू शकतात. तर ह्या 3 शक्ती फक्त भगवंतामध्ये असतात. साधारण जीवामध्ये ह्या 3 शक्ती नसतात. म्हणून भगवंत अर्चविग्रह रूपात पण स्वतःला प्रकट करू शकतात. आता तुम्ही विज्ञानामध्ये शिकता की पाणी जे आहे ते दोन एलिमेंट्सनी बनलेलं असते. एक असते हायड्रोजन आणि एक असते ऑक्सिजन. तर H2O, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं मिक्सचर झाल्यावर पाणी तयार होते. समजा मी तुम्हाला असं म्हटलं की मंदिराची काय गरज आहे? मग भगवंताचे विग्रह मंदिरात येऊन दर्शनाची काय गरज आहे? तर मी तुम्हाला उलट प्रश्न करतो. बघा, पाणी पिण्याची काय गरज आहे? हायड्रोजन हवेत आहे, ऑक्सिजन पण हवेत आहे. असा घ्यायचा ऑक्सिजन, असा घ्यायचा हायड्रोजन, झालं पाणी. पाणी प्यायची काय गरज आहे? हायड्रोजन ओढायचा, ऑक्सिजन ओढायचा, H2O म्हणजे पाणी. पण आपण काय करतो? पाणी पितो, पाण्यातला ग्लास लागतो आणि तो ग्लास घेऊन पितो. नुसतं हवेवर जगू शकतो का? हायड्रोजन ऑक्सिजनवर जगू शकतो का? नाही. म्हणजे त्याचा अर्थ काय? पाण्याला ग्लास लागतो आणि ते पाण्याला जवळ जाऊन आपल्याला ते पाणी प्यावं लागते. तसं
हायड्रोजन ऑक्सिजन हवेत सगळीकडे उपस्थित आहे, तसे भगवंत सगळीकडे उपस्थित आहे. पण मंदिरात का जातो, तर तिथं प्राण प्रतिष्ठा झालेली आहे ना, तिथं साक्षात पाणी, भगवंताची कृपा आपल्याला भेटते. तिथं साक्षात प्रकट आहे, प्राण प्रतिष्ठा झालेली आहे आणि ते आपल्या डोळ्याने दिसू शकतात आपल्याला. आपण त्यांची सेवा करू शकतो, त्यांना फूल अर्पण करू शकतो, त्यांना अगरबत्ती दिवा ओवाळू शकतो, म्हणून आपण मंदिरात जातो. नाही तर हायड्रोजन ऑक्सिजन हवेत सगळीकडे आहेत, आपण हवेतून पितो का पाणी? नाही पिऊ शकत, शक्य नाही. आपल्याला पाण्याजवळ जावं लागते आणि पाणी प्यावं लागते. तसंच भगवंताच्या अर्चविग्रह मंदिरात जी स्थापना केलेली आहे तिथं जातो आपण आणि तिथं जाऊन त्यांची सेवा करतो, कारण ते आपल्याला तिथं डोळ्यांनी दिसतात. आपल्या डोळ्यामध्ये एवढी क्षमता नाही की साक्षात आपण भगवंताला बघू शकू. याची आपण चर्चा करणार आहे उद्या, की देव आहे तर डोळ्यांनी का दिसत नाही, याची उद्या चर्चा करणार आहे. हा सेशन झाला, अर्धा तास झाला. तर अर्चविग्रह जे आहेत ना, भगवंताचे जे अर्चविग्रह आहेत हे तुम्ही बघू शकता की इथं सावळ्या रंगाचे विग्रह बघितले तुम्ही? कोण आहेत ते? जगन्नाथजी म्हणजे आहेत भगवान कृष्ण. ठीक आहे. त्यांच्या बाजूला पिवळ्या रंगाचे कोण आहेत? सुभद्रा मैया, ते त्यांच्या बहीण आहेत. आणि त्यांच्या बाजूला व्हाईट कलरचे कोण आहेत? बलरामजी. बलरामजी हे भगवान श्रीकृष्णाचे प्रथम विस्तारित रूप आहेत. प्रथम विस्तारित रूप बलरामजी आहेत. तर कृष्ण आणि बलराम यांचं शक्तीमध्ये काहीच अंतर नाही, फक्त रंग वेगळा आहे, बस एवढंच अंतर आहे. कृष्ण बलराम जे भाऊभाऊ आहेत त्यांच्या शक्तीमध्ये काही अंतर नाही, फक्त रंग वेगवेगळा आहे. आणि सुभद्रा मैया जी पिवळ्या रंगाची, ते त्यांची बहीण आहे, ती अंतरंगा शक्ती आहे भगवंताची. राधा राणी जशी आहे अंतरंगा शक्ती, तसं सुभद्रा मैया. तर ते भगवंताचे विग्रह. त्यांच्या बाजूला एक असं उभा स्तंभ आहे, दिसला छोटा? काय आहे तो? सुदर्शन चक्र. तर आता खूप महत्वाचं सांगतो. आपण गळ्यात माळ का घालतो? तुळशीची माळ. ज्यांनी घातली त्यांनी उत्तर द्या. तुळशीची, हा, त्यांना ते लीला सांगत आहेत की यमदेवानं आशीर्वाद दिलेला आहे की ज्याच्या गळ्यात कंठी आहे, तुळशी आहे, तुळशीची माळ आहे, त्याच्याकडे यमराजांनी यमदूतांना आदेश दिला आहे की त्या व्यक्तीकडे बघू पण नका, त्या व्यक्तीच्या आत्माला नरकात आणू नका. तर हे खूप पुढचं सांगितलं त्यांनी. मी वैज्ञानिक कारण विचारतोय, हे आध्यात्मिक कारण सांगितलं. व्हेरी गुड, परफेक्ट आन्सर. हे आध्यात्मिक कारण आहे. वैज्ञानिक कारण काय आहे? तुळशीची माळच का घालायची? अच्छा, थोडक्यात एक सोपं सांगतो. तुम्हाला माहित आहे, जेव्हा काही कुत्रे, रस्त्यावर फिरणारे कुत्र्याच्या गळ्यात बेल्ट असतो का? नाही. ज्या कुत्र्याला मालक असतो त्याच्याच गळ्यात बेल्ट असतो. तर हा कृष्णाच्या भक्ताचा बेल्ट आहे. हा बेल्ट ज्याच्या गळ्यात असतो त्याला ते यमदूत पकडत नाहीत. नाही तर बघा, जे कुत्रे कावरलेले असतात त्याला ग्रामपंचायत किंवा नगरपालिका घेऊन जाते आणि त्यांना तिकडे कोंडून ठेवल्या जाते, रस्त्यावरच्या कुत्र्यांना. पण ज्या कुत्र्याच्या गळ्यात बेल्ट आहे त्या कुत्र्याला ते कधीच पकडत नाही. तर हा आपला बेल्ट आहे. यमराज कधीच आपल्याला पकडणार नाही. तर तुळशीची जी कंठी आपण घालतो याचं महत्व सांगायला गेलो तर मी 2.5 तासाचा क्लास आहे. किती? 2.5 तास सतत मी सांगू शकतो तुळशीची माळ का गळ्यात घालावी. तर मी त्यातलं थोडक्यात सांगतोय की जी तुळशीची जी कंठी माळ आहे याचं वैज्ञानिक महत्त्व पण आहे की जेव्हा आपण तुळशीची कंठी माळ घालतो तेव्हा ह्या रिसर्च सर्वे सहित आहे, मी तुम्हाला त्याचे रिसर्च डॉक्युमेंट पाठवू शकतो की तुळशीची माळ घातल्यानंतर जो ऑक्सिजनची पातळी आहे ती आपली ऑक्सिजन लेवल, ते डॉक्टरांना माहिती आहे, O2 लेवल कमी होत नाही, मेंटेन राहते शरीरातली. हे वैज्ञानिक कारण झालं. आध्यात्मिक कारण तर खूप आहेत. ठीक आहे. तर सुदर्शन जे आपण बघतो ते काय करतात? भक्तांचं रक्षण करतात. जसं की कंठीमाळ भक्तांचं रक्षण करते, तसं सुदर्शनजी काय करतात? जे भगवंताचं नाव घेतात त्यांचे ते रक्षण करतात. आता आपण जगन्नाथजी बद्दल चर्चा करत आहे. अदृश्य रूपात आपल्या डोक्यावर सुदर्शन आहे, फिरत आहे. आपल्याला दिसणार नाही पण ते फिरत आहे. का?
कारण आपण भगवंताची भक्ती करतोय. तर जे भक्ती करतात त्यांच्या डोक्यावर अदृश्य रूपात सुदर्शनजी त्यांचं रक्षण करत असतात. जिथं भागवत कथा चालू आहे, भगवद्गीतेची चर्चा चालू आहे, तिथं सुदर्शन चक्र स्वतःला प्रकट करतात आणि त्या भक्तांचं रक्षण करतात. आता काही काही गोष्टी आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, तर सगळं येऊन बसते डोळ्यावरच. हे पण मी उद्या सांगणार आहे की डोळ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी दिसल्या असत्या तर किती चांगलं झालं असतं. तर थोडक्यात सांगतो, डोळ्यांनी आपण डोळ्यावर विश्वास ठेवू शकत नाही. बघा, रस्त्याने जर गेलो आपण तर उन्हाळ्यात रस्त्यावर आपल्याला वाटते पाणी आहे दुरून. बघितलं तुम्ही डांबरचा रस्ता कसा काय वाटते? पाणी वाटते. पण तिथं जवळ गेल्यावर पाणी असते का तिथं? नाही. त्याला काय म्हणतात? मृगजळ. ती ॲक्च्युली वाफ असते आणि ती वाफ आणि लाईट याच्यामुळे ते असं वाटते की पाणीच आहे. त्याचं जे काही रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन आहे त्याच्यामुळे आपल्याला काय वाटते? पाणीच आहे. पण ते पाणी आहे का? नाही. त्याला म्हणतात मृगजळ. तर आपण आपल्या डोळ्यावर विश्वास ठेवू शकत नाही. तिथं पाणी नसूनही आपले डोळे त्याला पाणी दाखवतात. कधी कधी अंधारात आपण एखादा दोरी उचलतो, दोरी आपल्याला वाटते दिसते, दोरी आपल्याला वाटते सापच आहे का. म्हणजे आपल्या डोळ्यांवर आपण विश्वास ठेवू शकत नाही. डोळे आपल्याला परफेक्ट दाखवू शकत नाही. आपल्या डोळ्याची जी क्षमता आहे ती विज्ञानानुसार 3000 ते 7000 अँगस्ट्रॉम एवढी आहे. 3000 ते 7000 मायक्रोमीटर एवढी आहे. त्याच्या पलीकडल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण बघू शकत नाही. मायक्रोवेव्ह, एक्सरे, अल्ट्राव्हायलेट, हे सगळ्या वेव्ह जे आहेत ह्या बघू शकत नाही. आणि भगवंताचं शरीर हे सच्चिदानंद, हे अँटी मॅटरचं बनलेलं आहे. मॅटर म्हणजे पदार्थ. आपलं शरीर हे पदार्थांचं बनलेलं आहे, जे की पंचमहाभूत आहेत. पृथ्वी, आपल्या शरीरात पृथ्वी आहे. पृथ्वी म्हणजे माती, माती म्हणजे सगळे केमिकल, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न. तर पृथ्वी आहे आपल्या शरीरात. पाणी आहे आपल्या शरीरात. पृथ्वी, जल, अग्नी आहे. जठराग्नी किंवा ताप येतो आपल्याला. जठराग्नीमुळे सगळं पचन होते, त्याला आपण डायजेशन फायर म्हणतो. नंतर वायू आहे आपल्या शरीरात. आकाश आहे आपल्या शरीरात. असं नाही की हातात हात आणि पायात असे घुसवलेत, नाही, मध्ये जागा पण आहे, मोकळी जागा. तर आपल्या शरीरात आकाश पण आहे, मोकळी जागा पण आहे. तर 5ही धातूंनी आपलं शरीर बनलेलं आहे, हे बाह्य शरीर. तर हे पंचमहाभूतांनी आपलं शरीर बनलेलं आहे. पण भगवंताचं शरीर या पंचमहाभूतांनी बनलेलं नसते. भगवंताचं शरीर बनलेलं असते सत, चित आणि आनंद या 3 धातूंनी. हे जे 3 गोष्टी आहेत, सत, चित आणि आनंद. सत म्हणजे परमनंट, कधी मरत नाही, अमर असतात. भगवंत कधीच मरत नाही. ते प्रकट होतात आणि अप्रकट होतात. नरसिंहदेव प्रकट झाले स्तंभातून, त्यांनी हिरण्यकश्यपूचा वध केला आणि अप्रकट झाले. त्यांचा कधीच जन्म होत नाही. आपला जसा जबरदस्तीने ज्या घरात आपल्या कर्मानुसार जन्म घ्यावा लागला तसा आपल्याला जन्म घ्यावा लागतो आपल्या कर्मानुसार. पण भगवंत स्वतःच्या इच्छेने अवतार घेतात, प्रकट होतात. हा फरक आहे. तर ते परमनंट असतात, अमर असतात, कधी मरत नाही. दुसरं चित. चित म्हणजे पूर्ण ज्ञानी असतात भगवंत, पूर्ण ज्ञानी. त्यांना सगळं ज्ञान असते. मी सांगितलं होतं, आठवत असेल, अमावस्येच्या रात्री 12 वाजताच्या अंधारात काळ्या दगडावर काळ्या मुंगीच्या मनात काय चालू आहे हे भगवंताला दिसते. भगवंताला सगळंच दिसते. भगवंताला सगळं ज्ञान आहे. आणि चौथं आनंद. भगवंत आनंदमयी असतात. त्यांचं आनंदाचे स्रोत आहे. त्यांना एक नाव दिलं गेलं. भगवंताचं नाव एक आहे राम. राम म्हणजे जे दुसऱ्यांना आनंद प्रदान करतात असे ते राम. रावण म्हणजे जो दुसऱ्यांना रडवतो. रावण या शब्दाचा अर्थ आहे जो दुसऱ्यांना रडवतो. राम म्हणजे जे दुसऱ्यांना आनंद प्रदान करतात. कृष्ण, भगवंताचं नाव कृष्ण का आहे? कृष्ण सर्व आकर्षती इति कृष्ण, जे स्वतःकडे सर्वांना आकर्षित करून घेतात असे ते कृष्ण. तर भगवंताला असे वेगवेगळे त्यांच्या लीलेनुसार नाव दिले. गोविंद. गो म्हणजे गाई, विंद म्हणजे आनंद प्रदान करतात, जे गायींना आनंद देतात असे ते गोविंद. किंवा गोचा अर्थ होतो इंद्रिय, जे इंद्रियांना आनंद देतात ते गोविंद. तर अशा प्रकारे भगवंताच्या नावाचा अर्थ जर बघितला तर लक्षात येईल की त्यांचं शरीर हे सच्चिदानंद या 3 धातूंनी बनलेलं आहे, जे की अँटी मॅटरचे असतात.
मॅटर म्हणजे पदार्थ जे पंचमहाभूत आहेत. अँटी मॅटरचा स्वभाव याच्या विरुद्ध असतो. आता आपलं शरीर बघा या तिघांच्या विरुद्ध आहे. सत म्हणजे परमनंट, अमर, भगवंत अमर असतात, पण आपलं शरीर नश्वर असते, मरून जाते एका दिवशी शरीर, शरीराला जाळून टाकतात. दुसरं चित म्हणजे आनंद, चित म्हणजे ज्ञान. आपल्याला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान नसते, आपल्याला त्यासाठी शिक्षण घ्यावं लागते. आणि आनंद या शरीरातून ऍक्च्युली तुकाराम महाराज म्हणतात अभंगात की शरीर दुःख मूळ, शरीर ऍक्च्युली दुःखाचं मूळ आहे. प्रत्येक अवयवाचे आजार आहेत आणि प्रत्येक अवयवाच्या आजाराला स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत. इतके आजाराचं माहेर घर आहे हे शरीर. म्हणजे आनंद नाही, निरानंद देणारं हे शरीर आहे. बघा हा फरक आहे. भगवंत आणि आपण सच्चिदानंद आहे भगवंत, आणि आपण असत, अचित आणि निरानंद आहो. आपलं शरीर जे आहे हे झालं बाह्य शरीर. आत असते सूक्ष्म शरीर, त्याच्या आत आहोत आपण मन, बुद्धी आणि अहंकार, आणि त्याच्या आत आपण स्वतः असतो आत्मा. आत्मा मात्र सच्चिदानंद असतो. तर आपण आत्म्याची चर्चा उद्या आणि परवा करणार आहे. तर हे जे काही पुढचे प्रश्न आहेत ते उद्या परवा चर्चा करू. आज आपण चर्चा केली की थोडक्यात समराईज, आपण जे करतो ते का करतो याचं कारण माहिती असलं पाहिजे. नुसतं भावुकतेनं पूजा अर्चा नाही करायची, विचारायचं प्रश्न. आता तुम्ही इथं आल्यावर मंदिरात घंटा आहे, घंटा का बसवतात मंदिरात कुणाला माहिती आहे? का घंटा आहे मंदिरात? भगवंताचे ध्यान आकर्षित करायला. ओके, व्हेरी गुड. अजून कोण सांगू शकते? घंटाचा ध्वनी जेव्हा आपण वाजवतो घंटा, तर ध्वनी जेव्हा होतो तेव्हा घंटी वाजली की काय होते, आपलं मन तिकडे आकर्षित होते. तर त्या घंटी वाजवायच्या आवाजावरून लगेच आपल्या मनात काय आलं पाहिजे, आता मी मंदिरात आलो, आता मी भगवंताच्या मंदिरात आलो, आता मी जागरूक राहिलो पाहिजे. मग घंटी वाजवल्याबरोबर तिथं कासव असतात, कासवाचे असे हात आणि पाय आणि मस्तक असं खुलं असते. का बरं कासव असतो मंदिरात सांगा? बरं झालं शिबिर ठेवलं. आपण भारतीय असून आपल्याला या गोष्टीचा अर्थ माहिती नाही, कोणीच हातवर नाही करत आहे. मंदिरात कासव का असतो? तर भगवद्गीतेत श्लोक आहे कुर्म अंगानी, तो श्लोक आपण पाठ करून घेणार आहे शिबिरामध्ये. तर कासव काय करतो ना, जेव्हा त्याच्यावर कोणी प्रहार केला तर त्याचे हात पाय आणि डोकं आत घेतो, आणि त्याचं जे वरचं जे कवच असते त्याची ढाल बनवतात. ते कवचला कितीही मारा तुम्ही, त्याला काहीच होत नाही. त्याचे हात पाय आणि मस्तक तो आत खेचून घेतो जर कोणी त्याच्यावर आक्रमण केलं तर. आणि कोणी आक्रमण करणारा नसलं की तो बाहेर काढतो आणि आपलं काम करत राहतो किंवा चालत राहतो. तर ज्या प्रकारे जेव्हा आपण बाहेर जातो शिबिरातून, तेव्हा बाहेरच्या भौतिकतेचा, मायेचा आपल्यावर प्रभाव पडतो. घरी गेलो की ते मोबाईल, टीव्ही, ते मायेचा प्रभाव आपल्यावर पडतो आणि आपण भगवंताला विसरून जातो. तर त्यावेळी आपण काय करायला पाहिजे, आपले सगळे इंद्रिय आत खेचून घ्यायला पाहिजे. बुरा मत बोलो, बुरा मत देखो, बुरा मत सुनो. स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जेव्हा मंदिरात येतो तेव्हा कासवाचे हातपाय आणि मस्त खुल्लं असते, म्हणजे आता मंदिरात आलो, आता डोळे उघडे ठेवा, भगवंताचं सुंदर दर्शन घ्या. नंतर नाकाने, तुम्हाला भेटला का अत्तराचा सुगंध? सगळ्यांना भेटला? नाकाने भगवंताला अर्पण केलेलं अत्तर स्वीकारा, भगवंताला अर्पण केलेल्या फुलांचा सुगंध घ्या, जिभेने भगवंताला अर्पण केलेला भोग स्वीकार करा. सगळे इंद्रिय खुले ठेवा आता मंदिरात आल्यावर. तो कासव आपल्याला सांगतो. ते कासव तिथं का ठेवलेला असतो की आता तुम्ही मोकळे राहा, आता सर्व इंद्रिय भगवंताच्या सेवेत लावा. तुमचे हाताने मंदिर साफ करा, पायाने मंदिरापर्यंत चालत या, शिबिरात चालत या, पायाने डान्स करा. असं म्हटलं जाते, तुम्ही आज कीर्तनात नाचले ना, जे कीर्तनात नाचतात त्यांचे पाय जेव्हा जमिनीवर आपटतात, तर या जमिनीतून खाली जे अधलोक आहेत, सगळ्या अधलोकामध्ये पवित्रता पसरते आपल्या डान्सिंगमुळे. आणि आपण जेव्हा हात वर करतो तेव्हा वरचे ऊर्ध्व लोक आहेत ते सगळे ऊर्ध्व लोक पवित्र होऊन जातात, कारण आपण भगवंताचं नाम आपल्या मुखातून गात आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे जेव्हा आपण नाम गातो तेव्हा हे नाम काय करते,
आपण हात वर केले की वरच्या लोकांना पवित्र करते, आपण नाचलो की खालच्या लोकांना पवित्र करते. आपण हे जे नाव गात आहे, हे जे इथले झाडं झुडपं आहेत इथून इतक्यात, हे नक्की हे झाडं झुडपं मागच्या जन्मातले खूप मोठे भक्त आहेत. मागच्या जन्मात त्यांनी खूप मोठी भक्ती केलेली आहे आणि यांच्या कानावर हे भगवंताचं नाव पडत आहे. तर पुढचा जन्म त्यांना माणसाचा भेटतो, त्यांनी जर भगवंताचं नाव ऐकलं तर. हे जे ज्यांना हा जन्म भेटलेला आहे सध्या झाडाचा, त्यांच्या म्हणून आपण जेव्हा जोरात कीर्तन करतो तेव्हा हे कीर्तन सगळ्यांच्या कानावर पडते आणि त्यांचा उद्धार होतो. आपण जो प्रसाद असतो, समजा आज काही प्रसाद उरला आणि एखाद्या कुत्र्याला टाकला, तर त्या कुत्र्याने जगन्नाथजीचा प्रसाद खाल्ला की तिथून पुढे 7वा जन्म त्याला माणसाचा भेटतो. त्याची जन्म मृत्यूची सायकल जी 84 होण्याची असते ती पूर्ण कट होऊन जाते. फक्त 7 जन्मात त्याला पुढचा माणसाचा जन्म का, तर हे आपण उद्या चर्चा करू की मनुष्य जन्म किती महत्वाचा आहे. कारण याच जन्मात आपण भगवंताची निस्सीम भक्ती करू शकतो. धन्यवाद. कुणाचा काही प्रश्न अजून? आता मी खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या, तुम्ही पण बघा मंदिरात काय काय असते आणखी, याचा अर्थ सांगा, याचा अर्थ सांगा. मी तुम्हाला भरपूर गोष्टींचा अर्थ सांगितला. तर आपण जे करतो ते का करतो हे तत्वज्ञान त्याच्या मागचं माहिती असलं पाहिजे आणि तत्वज्ञानासोबत ते करायला पण पाहिजे. म्हणजे धर्म आणि तत्वज्ञान या दोघांचा जोड असला पाहिजे आपल्यामध्ये. नुसतं अर्थ माहीत न करता जर भावुकतेनं केलं तर त्याला काही अर्थ उरत नाही, मग त्याच्यात प्रेम नसते. त्याचा अर्थ माहीत नसला तर मग ते टिकत नाही, जास्त काळ टिकत नाही. आम्ही बघतो शिबिरात 100 मुलं येतात, पण वर्षभर जेव्हा आम्ही जप करायला ठेवतो तर वर्षभर फक्त 20च मुलं येतात. वर्षभर का टिकत नाही? कारण त्यांनी व्यवस्थित शिकूनच घेतलं नाही शिबिरात की याच्या मागचा अर्थ काय. ऍक्च्युली तुम्ही बघा, आपण जेव्हा सकाळी आरती करतो, जप करतो आणि संध्याकाळी 2-3 तास अभ्यास करतो, हे निमाई गुरुकुल जे चालू केलं आपण, तर ज्यांनी अभ्यास केला या गुरुकुलच्या माध्यमातून त्यांचा इतका छान रिझल्ट आला. त्यांना 60,000 किती रुपयाची स्कॉलरशिप भेटली? 60,000 रुपयाची स्कॉलरशिप भेटली त्यांना. रोज ते 2-3 तास सलग अभ्यास करायचे. मग भक्ती करत करत असताना आपण अभ्यासही केला पाहिजे, कारण आपलं कर्तव्य आहे. जसं अर्जुनाला कृष्णाने सांगितलं की अर्जुनाला सांगितलं का, अर्जुनाने काय म्हटलं, मला युद्ध नाही करायचं. मग कृष्णाने म्हटलं का जाऊन एका कोपऱ्यात बसून राहा? नाही. कृष्णाने अर्जुनाला म्हटलं तू क्षत्रिय आहेस आणि हे अधर्मी लोक आहेत ज्यांनी द्रौपदीचं वस्त्र धारण केलं. अशा अधर्मी लोकांना जर तू जिवंत ठेवशील तर पूर्ण जगात अधर्माचं आचरण करतील लोक. असाच स्त्रियांवर अत्याचार वाढेल, तुला यांना मारूनच टाकावं लागेल. क्षत्रियाचा धर्म असतो की अधर्मी लोकांचा नाश करणे. तसंच आपण विद्यार्थी आहोत, विद्यार्थ्याचा धर्म असतो अभ्यास करणे. तुम्ही दोन्ही अभ्यास करा, भगवद्गीताचा अभ्यास करा आणि आपल्या शाळेचाही अभ्यास करा. दोन्ही असे रेल्वेच्या रुळासारखे असले पाहिजे. आपल्या इथं गुरुकुलमध्ये सकाळी जेव्हा मुलं येतात तेव्हा सकाळी पूर्ण जप करतात, आरती करतात, गीतेचा एक श्लोक वाचतात आणि संध्याकाळी 2-3 तास अभ्यास करतात दररोज. आणि त्यांचे इतके छान निकाल आले, त्यांना स्कॉलरशिप भेटल्या, वर्गातून टॉपर आले. आपण शेवटच्या दिवशी त्यांचा सत्कार करणार आहे शिबिराच्या शेवटच्या दिवशी. तर ही एक दिवस पालन करायची गोष्ट नाही, आयुष्यभर पालन करायची गोष्ट आहे. म्हणून याच्या मागचा अर्थ जाणून घ्या. आता मी जे घेणार आहे त्याचं 5-6 प्रश्न टाकतो तुमच्या डोळ्यासमोर. तुम्ही ऐका, हे लक्षात ठेवा. हे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला शिबिरात भेटतील. सगळ्यात आधी खरे सुख काय आहे? खरं सुख काय आहे? दुसरं, भगवंत अस्तित्वात आहेत का? आहेत तर डोळ्यांनी का दिसत नाहीत? तिसरं, वेद काल्पनिक आहेत का? चौथं, मी कोण आहे? मी शरीर आहे की मी आत्मा आहे? आत्मा असतो का? पुनर्जन्म होतो का? भूत असतात का? हे सगळं आपण चर्चा करणार आहे. नंतर कर्माचे नियम, चांगल्या लोकांसोबत वाईट का घडते? कर्माचे नियम कसे ऍक्ट होतात हे आपण चर्चा करू. आणि सगळ्यात शेवटी 6वा सेशन, आपण 6 सेशन आहेत आपले पूर्ण, सकाळी आपण हे घेणार आहे. 6वा सेशन असेल की मी आता या सगळ्या जन्ममृत्यूच्या चक्रातून मला बाहेर पडायचं आहे, तर कसं बाहेर पडू शकतो? मी काय जीवनात माझ्या पालन करायला पाहिजे?
तर योग पद्धतीमध्ये जो टॉपमोस्ट योग आहे भक्ती योग, सगळ्यात वरचा योग आहे भक्ती योग. हे जे बाकीचे योग आहेत ना, कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग, ह्या सगळ्या योग पद्धती ज्या आहेत ना, ह्या ॲक्च्युली पायऱ्यासारख्या आहेत. आणि भक्ती योग हा लिफ्ट सारखा आहे. लिफ्ट माहिती आहे, बटन दाबलं की डायरेक्ट ज्या मजल्यावर पाहिजे त्या मजल्यावर नेऊन सोडते. तर भक्ती योग सांगितलेला आहे कलियुगामध्ये. अष्टांग योग हा सत्ययुगामध्ये सांगितलेला आहे. तर कुठला योग आपण करायला पाहिजे त्याची आपण चर्चा करू. लिफ्ट डायरेक्ट कलियुगामध्ये भक्ती योग. ते योगाची माहिती सगळ्यात शेवटच्या 6व्या दिवशी. असे 6 दिवस आपण 6 गोष्टी पाहणार आहे. आलं लक्षात? पहिल्या दिवशी पाहणार आहे खरे सुख काय आहे. दुसऱ्या दिवशी पाहणार आहे भगवंत आहेत तर डोळ्यांनी का दिसत नाही, वेद काल्पनिक आहेत का, नंतर चांगल्या लोकांसोबत वाईट का घडते, कर्माचे नियम, आणि नंतर योग पद्धतीमध्ये सर्वोच्च योग पद्धती कोणती आहे ती कशी पालन करायची आयुष्यामध्ये. तर आपण इथं थांबूया. भोग लावणाऱ्यांनी भगवंताला भोग लावणार.